इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स स्क्रोल करताय आणि अचानक तुमच्या मित्राची नवीन गाडी, कोणाचा तरी ट्रिपचा फोटो, कोणाच्या तरी सक्सेसची पोस्ट समोर येते. ती पोस्ट पाहिल्या पाहिल्या एका सेकंदात मूड बिघडतो. मनात विचार येतो, किती छोटा आहे माझ्यापेक्षा, तरी कुठं पोहोचला? मीच अडकलो इथे. नशीब, देव आणि आयुष्य संपलं. विचार करत राहतो, अशांत आहोत. दुसऱ्याचं यश बघून पोटात दुखायला लागतं का? हॅलो, किती म्हटलं ना, नाही मला ईर्ष्या नाही होत, तरी सुद्धा स्वतःबद्दल एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःलाच हीन समजण्याची भावना तयार होते. विचार करा, दुसऱ्याची प्रगती बघून जर तुम्ही स्वतःला मानसिक त्रास देत असाल ना, हम्म, हे तुलना जी आहे ना, संपूर्णपणे आपलं कॉन्फिडन्स धज्जी उडवते. आणि त्यामुळेच स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे हे तुलनाच्या चक्रपाठीमागची सायकोलॉजी आपण समजून घेणार आहोत. ओके. आपल्या मेंदूमध्ये ना सोशल कंपॅरिझन थिअरी चालू असते. कायम कायम चालू असते. फक्त चांगल्या वाईट गोष्टींसाठी नाही, कंटिन्यू चालू असते. आपला मेंदू स्वतःची ताकद किंवा प्रगती मोजण्यासाठी आपोआपच स्वतःची तुलना कंटिन्यू म्हणजे एकमेकांशी, आसपासच्या लोकांशी करतच राहतो. आजकाल प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तुम्ही तुमच्या आयुष्यामागील पूर्ण संघर्ष बिहाइंड द सीन पाहता आणि दुसऱ्याच्या आयुष्यातले फक्त हायलाइट्स पाहता. म्हणजे समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यातला फक्त संघर्ष पाहता, तुम्ही जे स्ट्रगल केले ते पाहता, आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ना फक्त आणि फक्त त्यांनी काय मिळवलं, त्याच्या अचिव्हमेंट्स आहेत ना ते बघता. कोण आहे हो असं जे सोशल मीडियावरती रडलेले फोटो टाकेल, हरलेले फोटो टाकतील, फेल गेलेले फोटो टाकतील? नाही ना, कुणी नाही दाखवत तिथे. तिथं सगळेजण फक्त सेलिब्रेट करण्यासाठीच येतात, आनंदच दाखवतात. तुमचं मनशक्ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास ज्यावेळेस कमी असतो ना, त्यावेळेस तुमचा मेंदू दुसऱ्यांच्या त्या दिखाव्याला खरं म्हणतो आणि स्वतःला मात्र कमकुवत समजायला लागतो. मग तुम्हाला स्वतःबद्दल फक्त कमतरता दिसायला लागतात. पॉझिटिव्हिटी किंवा तुम्ही आतापर्यंत काय केलंय ना ते दिसतच नाही. आता या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणजे तुलना थांबवण्यासाठी ट्रिक्स सांगते. एक म्हणजे तुलना करायचीच आहे ना तुम्हाला, तर मग काल मी काय होते आणि आज मी काय याच्याशी करा. कोणाबरोबर नका न करू. माकडाने जर माशाबरोबर तुलना केली तर होणार आहे का? माकडाने काल मी किती उड्या मारल्या आणि आज किती मी उड्या मारल्या तर याच्यावरतीच करता येणार आहे ना. दररोज रात्री स्वतःला मी उदाहरण खूप विचित्र दिले तरी सुद्धा दररोज रोज रात्री झोपताना स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, मी कालपेक्षा आज 1% तरी चांगलं झाले का? आणि उत्तर हो जर असेल ना, शांत झोपा राव, तुम्ही योग्य मार्गावर आहेत. दुसऱ्याशी कम्पेअर करण्याची गरज नाही. बरोबर ना? आणि दुसरं, डिजिटल डिटॉक्स आणि थँक्यू, ग्रॅटिट्यूड. हे सगळ्याचं कारण आहे ना, तो मोबाईल आहे. म्हणजे काय बोलतात, दुसऱ्यांच्या यशाशी पोच दिसेल त्यावेळेस मनात जर फळाट करण्याच्या ऐवजी ना, त्याला यश मिळालं, अभिनंदन, गुड. माझी वेळ येईल त्यावेळेस मला मिळेल. ज्या ज्या गोष्टी आज आपल्या जवळ आहेत ना, आरोग्य, कुटुंब, राहिलं घर, अजून काय, हे म्हणतात थँक्यू नोट रोज लिहायची आहे. जेवायला जेवण मिळालं तुम्हाला, थँक्यू बोला त्याच्यासाठी. हातात फोन आहे त्याला सुद्धा थँक्यू म्हणा. अचानक कोणीतरी थोडीशी मदत केली, थँक्यू तुमचा कोडवट ठेवा राव. ज्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू थँक्यू मॅन बना. देवाचे आभार माना. त्या नेचरचे, युनिव्हर्सचे जे म्हणतात ते. कृतज्ञता ही तुलनेला नष्ट करणारी सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ठेवा. थँक्यू बोलत चला. ओके. सूर्य आणि चंद्राशी कधी तुलना केली का? चंद्र आणि सूर्याशी कधी तुलना केली का? आपण पण नाही करत. कारण दोघी ज्याच्या त्याच्या वेळेवर चमकतात. त्यामुळे स्पर्धा जगाशी आहे का? नाही ना, कालच्या स्वतःशी आहे. पण जर प्रगती पाहून तुमचा आत्मविश्वास सारखा खचत असेल, दुसऱ्यांची प्रगती पाहून, तर मनात जेलसी किंवा चिडचिड होत असेल, तर मनशक्ती धोक्यात आहे बरं का. किती बाहेरून रिपेअरिंग केलं ना तरी आतमधलं रिपेअरिंग होणार नाही. आणि त्यामुळे आत्ताच कमेंटमध्ये पिन केलेलं आहे, 20 प्रश्नांची उत्तरं देऊन तुमचा मेंटल हेल्थ स्कोअर चेक करा. आणि जर तुम्हाला वाटलं ना की हो बाबा आता बाद झाले इतरांशी कम्पेअर करणं, आता माझ्या पिक्चरचं हिरो मला व्हायचंय,
माझ्या स्वतःच्या रेसचे विजेते मलाच बनायचे, माझ्या स्वतःची रेस मलाच जिंकायची आहे. गुड. मग मनशक्ती नेटवर्क तुमच्यासाठी खूप छान सुंदर असं कोर्स घेऊन आलंय. आणि त्यामुळे ज्यांनी आता तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यांच्या मार्फत तुम्हाला व्हिडिओ मिळालाय, त्यांना मनशक्ती नेटवर्क बद्दल विचारा, डिटेल्स घ्या आणि स्वतःच्या आयुष्याचे क्रिएटर बना. ओके, चलो स्वतःला बदलूयात मग. ऑल द बेस्ट.